पुन्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। ही महत्त्वाची बातमी आहे फलटणमधली, कारण फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या मृत्यूचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून गाजताना आपण बघतोय आणि त्याच फलटणमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती आतापर्यंत अनेक वेळेला आरोप झालेले आहेत आणि आज मुख्यमंत्र्यांचं याच ठिकाणी भाषण झालं आणि त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना क्लीन चिट देऊन टाकलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही क्लीन चिट दिली आहे। विनाकारण निंबाळकर आणि सचिन पाटील यांचं नाव या प्रकरणामध्ये घुसवण्याचा प्रयत्न होतो असं देखील फडणवीसांनी या सभेच्या दरम्यान म्हटलंय। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणावरती मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार निशाणा साधलेला आहे। या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला, पण अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजितदादांचं सचिनदादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मुख्यमंत्री म्हणत असतील मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का? तपास अधिकारी मुख्यमंत्री झाले का? मुख्यमंत्र्यांनी तपास केला का या सगळ्या विषयाचा? वाटतं पोलीस यंत्रणा बाहेरचे निष्पक्ष जे करणार काम आहे त्यांना द्या। तिथले लोक तर तुम्हाला क्लीन चिटच देणार। फलटणचे कोणत्याही अधिकाऱ्याला चौकशीला द्या तुम्ही, तो क्लीन चिट देणार। म्हणून बाहेरचा ज्याचा एक चांगलं नाव आहे अशा अधिकाऱ्यांना इथं चौकशी दिली पाहिजे। मगच मुख्यमंत्र्यांनी अशा आपल्या पक्षाच्या पोचलेल्या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर क्लीन चिटची भूमिका घ्यावी। अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही, पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिनदादांनी मगाशी सांगितलं, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही, त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे, हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे। हीच मंडळी सगळ्या प्रशासनावर दररोज आपला अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि नाईलाजानं, मी म्हणत नाही की प्रशासन याला सहभागी असेल, तो नाईलाजाने प्रशासनाला सुद्धा यांच्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या लागतात। का नाही ऐकणार? आज एवढे आरोप झालेल्या व्यक्तीबरोबर जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जर कार्यक्रम करत असतील एखादा चांगला, तर मला असं वाटतं निश्चित प्रशासनाचं मनोबल सुद्धा याच्यातून तुटतं। साहेब